नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे तर आपण कॉर्न कटलेट। त्यासाठी मी हे कॉर्न घेतलेले आहेत। हे कॉर्न मी 2 शिट्ट्या घेऊन उकळून घेतलेले आहेत आणि 3-4 बटाटे पण उकळून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे कॉर्न थोडेसे क्रश करून घ्यायचं आहे। क्रश करून आणि एक अख्खे असे ठेवलेले कॉर्न मी एकत्र करत आहे। हे बघा, आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चीज किसून टाकायचं आहे। याच्यामध्ये ते चीज टाकलेलं आहे। चीज टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लेक्स टाकून घेऊया। चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि थोडंसं कॉर्नफ्लेक्स मिक्स हर्ब टाकूया। मिक्स हर्ब आणि ब्लॅक पेपर। हे चांगलं आपल्याला घ्यायचं आहे। आता त्याचं वरचं बायटिंग हे बाइंडिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। हे आता सारण तयार झालेलं आहे। आपल्याला आता चांगल्या प्रकारे बाइंडिंग करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हे 4 बटाटे घेतलेले आहेत। आता ह्या बटाट्यांची साल काढून आपल्याला वरचं आवरण तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। बटाटे हे मॅशर करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला आता बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर टाका, किंवा हे असेल पोहे असतील तर पोहेसुद्धा तुम्ही बारीक करून त्याचा गोळा तयार करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं प्रकारे मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून किंवा तुम्ही पोह्यांचं बारीक पीठ करून सुद्धा टाकू शकता, किंवा तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू शकता। अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्या, जेणेकरून याची पारी तयार होईल। अशा प्रकारे त्याची पारी तयार होईल। अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे सारण आहे। सारणमध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण चीजमध्ये मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला, जास्त मीठ टाकायचं नाही। आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे। गोळा जरा थोडासा मोठाच घ्यायचा आणि असा हातावर थोडंसं मळून घ्यायचं आणि अशी पारी बनवायची आहे आपल्याला। मोदकासाठी पारी बनवून आपल्याला हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तुम्ही मोदकासाठी किंवा पुरणपोळ्यासाठी बनवतो तशी पारी बनवा। आणि आपल्याला हे मी एक असं बनवून पण ठेवलेलं आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे सारण टाकायचं आहे। हे सारण टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हे असं लावून घ्यायचं आहे। चारी बाजूने असं मिटकून घ्यायचं आहे। हे बघा, हे चारी बाजूने असं बंद करून घ्यायचं आहे, ओपन ठेवायचं नाही। हे बघा, आणि परत त्याला असं गोल करून त्याला मस्तपैकी गोल शेप द्यायचा आणि थोडंसं प्रेस करायचा, म्हणजे कटलेटसारखं त्याला शेप येईल। हे बघा, अशा प्रकारे त्याला द्यायचं आहे आणि आपल्याला हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे। अशा प्रकारे मी बाकीचे पण ते बनवून घेते। हे बघा, अशा प्रकारे आपले कटलेट तयार झाले आहे। आता याला आपण डीप फ्राय पण करू शकतो, किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो, किंवा एअर फ्रेशमध्ये पण तुम्ही त्यांना हे करू शकता।